सगळं रेडी टू यूज विदिन 20 मिनिट्स तुम्ही जाऊन राहू शकता, असं आपण 1 महिन्यात देतो. हे जे तुम्ही आता स्ट्रक्चर बघताय हे एकदम रॉ मॉडेल आहे. ह्याच्यावरती अजून बरेच प्रोसेस होणे, जसं पावडर कोटिंग आहे. वी हॅव सीन दिस मटेरियल, म्हणजे आय नो द फॉलोअर्स ऑल्सो हॅव सीन. बेसिकली रॉकवॉल इन्सुलेशन जे असतं ते थर्मल इन्सुलेशन, साऊंड इन्सुलेशन आणि टर्माइट फ्री असतं. तर तुम्ही जरी जवळ गेले ह्याच्या तर तुम्हाला साऊंड मफल होणार, तर ते एवढं जास्त इफेक्टिव्ह आहे. तुम्ही आतमध्ये जर गेले तुम्हाला बाहेरचा आवाज हा जाणवणारच नाही. जे आहे वुडन कोटिंग जे दिसतंय हे पण तुम्हाला पावडर कोटिंग मध्ये आम्ही करून देतो. पावसामुळे काही बोर्ड जे पार्टिकल बोर्ड, MDF बोर्ड वगैरे असतात ते फुगतात. हे HDHMR हाय डेन्सिटी हाय मॉइश्चर रेजिस्टन्स बोर्ड असतात, त्याच्यामुळे हे फुगत नाहीत. या इंडस्ट्रीमध्ये काय आहे तर दॅट इज की प्रीफॅब होम्सला रस्टिंग, लिकेज आणि टेम्परेचर इश्यूज हे होतात. नमस्कार, वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. आणि जसं आपण मागचा एक पॉडकास्ट बघितला होता, सो तो कंटेनर होम्सला घेऊन होता, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की कसे शिपिंग कंटेनर्सला एक लिवेबल स्पेसमध्ये डिझाईन केलं होतं. आणि इट वॉज अ ग्रेट हिट. खूप लोकांना आवडलं, खूप लोकांना इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. सो देर इज अ व्हेरी क्लोज कॉम्पिटिशन, ऑर वी कुड से अ डिफरन्स बिटवीन कंटेनर होम्स अँड प्रीफॅब होम्स. आणि खूप असं त्याच्यामध्ये खूप डिफरन्सेस आहेत, बट लोक खूप सिमिलर कंपॅरिझन करतात त्याच्यामध्ये की दोन्ही सेम आहेत अँड त्या दोघांमध्येच कंपॅरिझन चालतं. बट टेक्निकली वेन वी सी दिस की त्याच्यामध्ये खूप मोठे डिफरन्सेस आहे. सो ते करण्यासाठी आज आम्ही आलो आहे हायटेक इंडस्ट्रीजमध्ये. सो आय हॅव विथ मी मोहित पिलाने, सो वन ऑफ द को फाउंडर्स इन हायटेक इंडस्ट्रीज. आणि त्यांचंच एक वेरियंट आहे किंवा एक सब डिव्हिजन आहे बिझनेसमध्ये. वी कॅन कॉल इट अ वर्टिकल ऑफ बिझनेस, दॅट इज हायफॅब होम्स, ज्याच्यामध्ये ते पॉड्स बनवतात फॉर टुडेज रिअल इस्टेट वर्ल्ड अँड टुडेज पीपल. सो वेलकम टू द शो. आणि जसं आपण भेटलो, सो यू मेक प्रीफॅब होम्स. करेक्ट. सो काय आहे एक्झॅक्टली? सो आमचा जो लास्ट पॉडकास्ट होता तो होता कंटेनर होम्सबद्दल. ओके. अँड नाव इट इज प्रीफॅब होम्स. ओके. सो मला एक बेसिक डेफिनेशन द्या की व्हॉट एक्झॅक्टली इज प्रीफॅब होम्स. सो प्रीफॅब होम्स जर आपण बघितलं, प्रीफॅब होम्स बेसिकली काय कन्सेप्ट आहे की आपण फॅक्टरी कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये एक पूर्ण स्ट्रक्चर आपण इथे रेडी करतो, जे तुम्हाला घर जसं तुम्हाला हवंय ते जसं तुम्हाला ऑन साईट हवंय ते आपण पूर्ण कंपनीमध्ये रेडी करतो. आणि असं नाहीये की तुम्हाला तिथे कुठे काही कॉम्प्रोमाइज वगैरे करावं लागतंय. हे सगळं तुम्ही कधी येऊन बघू शकता, इन्स्पेक्शन करू शकता. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही येऊन बघू शकता, करून घेऊ शकता. तर बेसिकली फॅक्टरीमध्ये हे पूर्ण घर रेडी होतं, आपल्या जागेवरती जाऊन फक्त ठेवायचंय. ह्याला आपण प्रीफॅब कन्सेप्ट म्हणतो. ओके. सो स्ट्रक्चर्स वगैरे ते आपण जे करतो हे शीट मेटलमध्ये आपण तिथे जाऊन ठेवतो. ओके. सो बेसिकली माझ्या हिशोबाने प्रीफॅब होम्स इज की प्रीफॅब्रिकेटेड होम्स, की बेसिकली फॅब्रिकेशन मटेरियल यूज करून एक घराची निर्मिती करायची आणि देन विल लिफ्ट द प्रोडक्ट फ्रॉम आवर फॅक्टरी देन टू युअर प्लेसेस. आता ह्याच्यामध्ये एक मी तुम्हाला फक्त क्लिअर करतो की जसं तुम्ही म्हणलं की इथं फॅब्रिकेशन करायचं, तर फॅब्रिकेशन न करता माझं जे हायफॅब होम्स अँड पॉड्स मध्ये आपण जे काम करतो ते असं असतं की आपण सॉफ्टवेअरवरती हे सगळं डिझायनिंग करतो. त्याच्यानंतर हे आपल्याला सगळं CNC मशिनरी आहे, पूर्ण लेझर कटिंग, CNC बेंडिंग, रोबोट वेल्डिंग, हे सगळे खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे आपल्याकडे मशीन्स आहेत. सो आम्हाला लेबर्सची किंवा जे फॅब्रिकेटर्स जे आपण म्हणतो की बाकीचे जे फॅक्टरीजमध्ये जे फॅब्रिकेट करतात की पाईप घेतात, वेल्ड करतात, तसं नाही. हे आपलं पूर्ण लाईट गेज स्टील फ्रेमिंग, जे LGSF कन्सेप्ट जे आपण ऐकतोय बरेचदा आता, तर ह्या कन्सेप्टमध्ये आपण हे चालू केलेलं आहे. शीट मेटल प्रोफाईल्स असतात. हे सपोज एक कंपोनंट आहे माझ्या पॉड मधला, हा एक कंपोनंट आहे, तर हा कंपोनंट आणि हा कंपोनंट एकत्र हितच येणार, हा दुसरीकडे कुठे लागूच नाही शकत. सो हे पूर्ण एवढं ऑटोमेशन मध्ये आपण एंटर केलेलं आहे आणि ह्यालाच प्री इंजिनियर्ड म्हणतात. सो जे कन्सेप्ट आहे लोकांच्या जे डोक्यामध्ये आहे की पाईप लावतात, त्याला काय वेल्डिंग करतात, ते जागेवर करू शकतो किंवा लोकल फॅब्रिकेटर्स कडून आपण करून घेऊ शकतो, तर ते खूप वेगळी कन्सेप्ट आहे. सो जे प्री इंजिनियर्ड आपण जे म्हणतो ते बेसिकली हेच आहे की कम्प्युटरवरती होतं सगळं, खाली रेडी टू तुम्हाला असेंबल मिळतं. ते तुम्हाला काही तिथे प्रोसेस करायची गरज नाही लागत. ठीक आहे. सो आता आपण प्रोडक्ट पण बघूया अँड वाईल गोईंग विल डिस्कस अबाउट युअर जर्नी. की तुम्ही कुठून सुरू केलं. सो मला असं विचारायचं होतं की वेअर डू यू स्टार्टेड आणि व्हॉट वॉज युअर कॉलिंग इन दिस, की कुठून सुरू केलं अँड का, म्हणजे वाय प्रीफॅब होम. ओके. सो बेसिकली
हायटेक इंडस्ट्रीज हे आपण 1995 मध्ये चालू केलेली आहे. ओके. तर आपण पहिले इलेक्ट्रिकल कन्सिल्ड बॉक्सेस बनवायचो जे वुडन मध्ये यायचे. ते पहिले आपलं प्रोडक्शन होतं. माझे वडील आहेत बाळासाहेब पिलाने म्हणून. ओके. तर त्यांनी हे हायटेक इंडस्ट्रीज मध्ये चालू केलं होतं. तर जसं जसं फ्युचर ट्रेंड्स आपल्याला कळत गेले की आपल्याला डोर्स विंडोज मध्ये खूप जास्त स्कोप आहे. तर आपण फ्रेंच विंडोज हे आपण महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस केले होते. जे आपण शीट मेटल मधले जे डोर्स आपण करतो, मी तुम्हाला इथे सॅम्पलही दाखवू शकतो. हे जे शीट मेटल मधले डोर्स आहेत हे आपण चालू केलेले आहेत. फ्रेंच डोर्स, फ्रेंच विंडोज 1995 पासून आपली कंपनी आहे. ओके. आणि हायफाय होम्स अँड पॉड्स जे आहे हे रिलेटिव्हली आपली 2 वर्ष झालेले आहेत. ओके. तर ह्याच्यामध्ये यायचं कारण हे, तर आम्हाला असं रिअलाइज झालं की कस्टमर काय करतात, ते जागा वगैरे घेऊन ठेवतात आणि त्यांना तिथून पुढे जो त्रास होतो म्हणजे टायलिंग वर्क, वेगळे एजन्सी, सिव्हिल वर्क किंवा इलेक्ट्रिकल वर्क वेगळं करावं लागतं, पेंटिंग वेगळं करावं लागतं. तर तसं न करता आपण काय केलं की फॅक्टरीमध्येच हे तुम्हाला सगळं करून देऊ शकतो आम्ही. आणि तुम्हाला बाकी काही करायची गरज नाहीये. इथून तुम्ही पॉड जेव्हा आपण नेलं तर तिथं फक्त ठेवायचे, 20 मिनिटात तुम्ही जाऊन राहायला पाहिजे. तर ही कन्सेप्ट आपण जशी लोकांना फिजेबल होईल आपण तसंच चालू केलेलं आहे. सो बेसिकली जसं आपण म्हणतो की प्रीफॅब होम्स, सो दिस इज अ स्ट्रक्चर. हा, म्हणजे म्हणतो दिस इज अ स्केलिटन ऑफ द होम असं म्हणू शकतो. करेक्ट. सो काय आहे एक्झॅक्टली, वेअर इज द बेस, सो काय आहे बेसिकली स्ट्रक्चर? मी तुम्हाला सांगतो. सो हे जे तुम्ही आता स्ट्रक्चर बघताय हे एकदम रॉ मॉडेल आहे. ह्याच्यावरती अजून बरेच प्रोसेस होणे, जसं पावडर कोटिंग आहे. ह्याच्यावरती एवढे फिनिशेस येतात की ह्याच्यावरती बेस येतो, सिमेंट फायबर शीट, टायलिंग वर्क होणार आहे, प्लंबिंग वर्क आहे, इलेक्ट्रिकल वर्क आहे, वॉल्स वेगळे सिस्टमचे आहेत. तर मी एक बेसिक तुम्हाला दाखवतो की हे जे प्रोफाईल आहे हे आपण स्वतः डिझाईन केलेले प्रोफाईल आहेत. आपण 2 ते 3 वर्ष आपण ह्याच्यामध्ये युटिलाइज केलं R&D मध्ये. ओके. तर हे आम्ही डिझाईन करून जे सस्टेन होऊ शकतं बाहेर. आता आम्ही पॅन इंडिया डिलिव्हरीचा आपण स्कोप करतो. तर ते प्रत्येक हेथे जाऊन त्याचे वेदर कंडिशन्स किंवा तिथे कसं सूट होईल, अडॅप्ट होईल त्याच्याप्रमाणे आपण हे डिझाईन केलेलं आहे. सो मी एक थोडक्यात दाखवतो की हे बेसचं काम आता चाललेलं आहे. हे आपलं स्ट्रक्चर असं सस्पेंडेड राहतं, सपोर्ट्स असतात. सपोर्ट वरती आपला बेस येतो सिमेंट फायबर शीट. बरोबर. सिमेंट फायबर शीट वरून मग आपले टायलिंग वर्क होतं. मी ते दुसऱ्या पॉड मध्ये तुम्हाला दाखवेलच. व्हॉट इज द कॅपॅसिटी, म्हणजे हे किती लोड घेऊ शकतं, म्हणजे द फ्लोर इटसेल्फ आता जसं तुमचं रेग्युलर कन्स्ट्रक्शन आहे, रेग्युलर फ्लोर तुम्ही आहे. आता हे जे स्पेसिफिक पॉड आहे हे किऑस्क म्हणून चाललेलं आहे. ओके. तर किऑस्क मध्ये तुम्हाला माहिती असेल की किचन वर्क वगैरे असतं, कॅबिनेट्स असतात. त्याचं असं तुम्ही समजा की आतमध्ये तुम्ही 1 टन 2 टन पर्यंत तुम्ही सहज माल तुम्ही स्टोअर करू शकता, त्याला काही इश्यू होणार नाही. ओके. सो हे स्ट्रक्चर तेवढं सस्टेनेबल आहे आणि तेवढं स्ट्रेंथ त्याला देतो आपण. शेवटी हे इंजिनियर्ड आहे. आपण हे प्रत्येक एक गोष्ट आपण त्याची स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे केलेली आहे, ड्युरेबिलिटी कशी होईल. सो बेसिकली द टेक्नॉलॉजी और द सिस्टम इज की हे असे शीट्स येतात. करेक्ट. हे असे शीट मेटल येतं. देन वी रोल डाऊन अँड मेक इट इनटू अ सेक्शन. बेसिकली आपण सेक्शन्स बनवतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर वी अटॅच इट. अँड सो व्हॉट्स द टेक्नॉलॉजी? इट्स नट बोल्टिंग का टोटली? पूर्ण नट बोल्टिंग आहे, जे एकदम म्हणजे 5% आपण वेल्डिंग ठेवलेलं आहे. सपोज आता तुम्ही मला सांगितलं की तुम्ही लास्ट टाइम ह्याला गेले होते कंटेनर होम्स, तर तुम्ही तिथे बघितलं असेल की तिथे शीट्स वगैरे जे आहे ते वेल्डिंग करतात, कारण त्याच्यावरतीच त्यांची स्ट्रेंथ डिपेंडेड असते. तर आपल्याला वेल्डिंग तसं लागत नाही, कारण हे सगळं नट बोल्टिंग सिस्टम मध्ये आहे. हा पार्ट जो आहे जसं मी म्हणलं की हा इथंच जाणार आहे, हा दुसरीकडे जाणार नाहीये कुठे. सो हा जो पार्ट आहे, आता पार्ट ए पार्ट बी या दोघांचंच आपण कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे, हा दुसरीकडे कुठे जाणार नाही. तर एवढं सोपं आहे की तुम्ही जरी आम्ही आमच्या लेबर्सला जरी ते एक ड्रॉइंग दिलं तर त्यांच्या ह्याच्यात 1 दिवसात हा अख्खा पॉट रेडी करू शकतो. ओके. म्हणजे स्केलेटन फ्रेम. सो बेसिकली एव्हरीथिंग इज अ GI. पूर्ण गॅल्वनाइज स्टीलच आहे. रिझन बिंग रस्ट फ्री असतं, म्हणजे रस्ट होणार नाही लवकर. वरून ह्याच्यावरती आपण पावडर कोटिंग करतो, जे माझं इन हाऊसच सगळं सेटअप असल्यामुळे आम्ही पावडर कोटिंग पण करून देतो. पावडर कोटिंगनी ह्याला आयुष्यात त्याचं लाईफ जे आहे ते कधी कमी नाही होत. बरोबर. जे गॅल्वनाइज स्टील वरती आपण पावडर कोटिंग करतो सो त्याला कलर फेड होणार नाही, रस्ट होणार नाही आणि 35-40 इयर्स त्याला सेम लुक देणार जे तुम्ही आज मारणार. ओके. सो बेसिकली दिस इज द स्केलिटन ऑफ द प्रोडक्ट. आणि जसं आपण बघितलं होतं की देर इज इन्सुलेशन इन इट. येस. की जसं हा जो पॉड आहे हा दिसतोय इथं की ह्यामध्ये इन्सुलेशन आहे. सो वी हॅव सीन दिस मटेरियल, म्हणजे आय नो द फॉलोअर्स ऑल्सो हॅव सीन की जसं रॉकवूल आम्ही बघितलं होतं की कंटेनर होम्स मध्ये पण यूज करतात. सो हाऊ इज द प्लेसमेंट अँड
व्हॉट इज द फंक्शनॅलिटी ऑफ दिस थिंग? बेसिकली रॉकवूल इन्सुलेशन जे असतं, आता लास्ट टाइम जे तुम्ही पॉडकास्ट केला त्याच्यामध्ये त्यांनी रॉकवूल वापरलं, त्यांचं खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. बाकीचे जे लोकल मॅन्युफॅक्चरर आहेत ते ग्लासवूल वापरतात, त्याची डेन्सिटी पण कमी असते आणि ते एवढं इफेक्टिव्ह नसतं. जे रॉकवूल यूज करतो आपण ते थर्मल इन्सुलेशन, साऊंड इन्सुलेशन आणि टर्माइट फ्री असतं. ओके, सो जरी तुम्ही इथे जवळ सबस्टन्स हाऊ इज इट मेड, म्हणजे रॉकवूल बनतं कसं? रॉकवूल बेसिकली काय असतं, ते शीट्स आपण कंप्रेस करतो. वेगवेगळे त्याच्यात हे असतं, कंपोजिशन असतं. ओके, तर जे आता मी तुम्हाला त्याचा पर्पज सांगतो काय, तर तुम्ही जरी जवळ गेले ह्याच्या ते तुम्हाला साऊंड मफल होणार, तर ते एवढं जास्त इफेक्टिव्ह आहे. तुम्ही आतमध्ये जर गेले तुम्हाला बाहेरचा आवाज हा जाणवणारच नाही. ओके, सो म्हणजे हीट पण तुम्हाला जे आता जे मेन रिझन जे आहे आपण रॉकवूल यूज करणं, तर ह्याची हीट रेजिस्टन्स जी कॅपॅसिटी आहे ते खूप जास्त चांगली आहे. ओके, तर सपोज आपण हे कुठं उन्हात ठेवलं, तिथे 42 डिग्री सेल्सिअस आहे, ते असं लोकांची कन्सेप्ट आहे की जर बाहेर 42 आहे, पत्र्याचं घर आहे, तर हे 45-50 असेल, तर ते तसं नसतं. तर हे पूर्ण टेम्परेचर कंट्रोल करतं. ओके, सो मी असं नाही म्हणणार की पूर्ण टेम्परेचर कमी करतं, बट ते कंट्रोल करतं. ओके, 42 असेल तर विथ प्रॉपर व्हेंटिलेशन आणि हे सगळं मिळून ते तुम्हाला 37-35 वगैरे मिळणार. सो बेसिकली दिस इज द स्टेप 2. फर्स्ट स्टेप आहे की आपण हे सगळे सेक्शन असेंबल करतो. करेक्ट. सेकंड इज प्लेसमेंट ऑफ रॉकवूल. करेक्ट. अँड द थर्ड इज देन वी अप्लाय द सिमेंट शीट्स ऑर समथिंग. येस, आतून सिमेंट फायबर शीट असेल आणि बाहेरून आपण काय करतो ह्याला? बाहेरूनच पण मी तुम्हाला दाखवतो. गॅल्वनाइज स्टीलचं आपलं पावडर कोटेड फसाड असतं. Okay. हे असं नाहीये की हे पूर्ण एक शीट आहे जे नंतर तुम्हाला कंटेनर मध्ये वगैरे दिसतात. हे आपले प्रत्येक एक पॅनल इंडिव्हिज्युअल जे एकमेकांमध्ये इंटरलॉक होतात. ओके, अँड दॅट इज पावडर कोटिंग. दॅट इज पावडर कोटेड. हे जे आहे वुडन कोटिंग जे दिसतंय हे पण तुम्हाला पावडर कोटिंग मध्ये आम्ही करून देतो. ओके, सो हे प्रत्येक एक पार्ट अशा सेक्शन मध्ये असतो सी मध्ये, जो एकमेकांमध्ये इंटरलॉक होतो, ज्याच्यामुळे पाणी जात नाही. आणि तुमचं काय, सपोज जरी तुम्ही जर थेफ्टच्या पर्स्पेक्टिव्हने आपण बघितलं तर ग्राइंडर कोणी मारला जागेवरती, जे आता सपोज तुम्ही पुण्यात राहताय, तुमची जागा कुठेतरी दुसरीकडे आहे, तर तिथे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही की तिथे कोणी तोडलं वगैरे की आज जाऊन ते चोरून येत नेतील काही वगैरे. सो तो एक हे आहे. तर इंटेरियर मध्ये मी जसं म्हणलं की 2 आपण हे देतो. सो हे सिक्युरिटी केबिन आहे. हे सिक्युरिटी केबिन आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, HDHMR शीट्स वापरलेले आहे, जे थोडं एक प्रीमियम मटेरियल मध्ये येतं. सिमेंट फायबर शीटचा पण एक ऑप्शन देतो आणि एक प्री लॅमिनेटेड HDHMR पण देतो. ओके, तर HDHMR का, तर हे पहिली गोष्ट, हे एन्व्हायरमेंट मध्ये जर तुम्ही नेलं तर पावसामुळे काही बोर्ड जे पार्टिकल बोर्ड, MDF बोर्ड वगैरे असतात ते फुगतात. तर हे HDHMR हाय डेन्सिटी हाय मॉइश्चर रेजिस्टन्स बोर्ड असतात, त्याच्यामुळे हे फुगत नाहीत आणि याची जी फिनिश असते हे खूप सुपेरियर असते बाकी बोर्ड. म्हणजे बेसिकली रेग्युलर हाऊस होल्ड मध्ये हे किचन ट्रॉलीज वगैरे मध्ये पण करेक्ट करेक्ट करेक्ट. बरं, ते जे मॉड्युलर फर्निचर असतात त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी HDHMR यूज करतो. सो तेच आपण इथे यूज करतो. ओके, आणि मला एक सांगायला आवडेल, म्हणजे सो मी इथे आल्यानंतर वी वर टॉकिंग अबाउट एव्हरीथिंग की काय हायटेक इंडस्ट्रीज, अँड इट इज अ 1995 फाउंड कंपनी, अँड Mohit here is from 2002 year born and mechanical केलं. So I know that he must be very proud of or very passionate about his product. So that's the way we are talking about. So अजून काही ह्याच्यामध्ये जे काही अजून पॉड्स आहेत, सो बेसिकली आता एक मोठा मला असं वाटतं परसेप्शन या इंडस्ट्रीमध्ये काय आहे, तर दॅट इज की प्रीफॅब होम्सला रस्टिंग, लिकेज आणि टेम्परेचर इश्यूज हे होतात. सो व्हॉट्स युअर से ओव्हर इट? आता मी त्या ज्या गोष्टी लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये आहेत ते मला कसं चेंज करायचं, तर मी हे मटेरियल दाखवून तुम्हाला सांगतो. ओके, पहिला पॉईंट जो तुम्ही म्हणले की लिकेज होतं, तर ह्याच्यामध्ये माझ्या मटेरियलमध्ये हायफाय होम्स अँड पॉड्स काय करतं की बेसिक स्ट्रक्चरवरती आपण रॉकवूल यूज करतो. रॉकवूलच्या बाहेर आपण एक प्लास्टिकची शीट टाकतो, जेणे पाणीचा म्हणजे आत परमिएबलच नाहीये ते. सो प्लास्टिक शीट हे पूर्ण वेदर प्रूफ असतं, आतमध्ये पाणी जाणार नाही, टर्माइट लागणार नाही, म्हणजे आपण हे डबल प्रोटेक्शन देतोय. तशी आवश्यकता नाहीये कारण ऑलरेडी रॉकवूल आहे, बट आपण ते डबल प्रोटेक्शन म्हणून देतोय. सो लिकेजचा आपला तिथे इश्यू जो कन्सर्न आहे तो आपला तिथे सॉल्व्ह होतो. जो साऊंडचा आहे किंवा मला बरेच लोक म्हणतात की हे फायर रिटार्डंट आहे का, म्हणजे फायर प्रूफ आहे का, तर मी परत तिथे देतो की आपण रॉकवूल यूज करतो ज्याच्यामुळे साऊंड इन्सुलेशन होतं. जे आग लागायचं जे प्रमाण आहे तर रॉकवूल आपण हे मोठ्या मोठ्या भट्टीमध्ये यूज करतो, तर त्याच्यामुळे ते खूप प्रूव्हन मटेरियल आहे. आणि व्हॉट वॉज द थर्ड पॉइंट? सो इट वॉज की एक तर लीक प्रूफ होतं की
तुम्ही जसं म्हणले की लिकेजचा प्रॉब्लेम नाही, एक होतं रस्टिंग. बरोबर. अँड द रस्टिंग प्रॉब्लेम आय थिंक रस्टिंग गॅल्वनाइज स्टील आणि पावडर कोटिंग असल्यामुळे ते रस्टिंग होत नाही. ओके, आपण आता हा पॉट बघायचा का एकदा? येस, याची कॅनोपी वगैरे आपण जे आहे ते थोडं म्हणजे जसं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तसं करू शकता. ओके, सो येस, सो दॅट्स अ व्हेरी फिनिश्ड हाऊस. म्हणजे हे किती बाय कितीचा एरिया आहे? हा 10x16 आहे, 160 स्क्वेअर फीट्सचा. ओके. तर बेसिकली रिसॉर्ट्स किंवा सेकंडरी होम्स प्लॉटिंग्समध्ये जे स्टुडिओ म्हणून आपण यूज करू शकतो. पुण्यामध्ये पण आता ते बूम मध्ये आहे की स्टुडिओ फ्लॅट्स. आय गेस आपण आता विमाननगरला एक मोठी साईट पण आता चालू झालेली आहे, जे जवळजवळ 170 त्यांचे स्टुडिओज आहेत एका अपार्टमेंटमध्ये, एका बिल्डिंग मध्ये. सो बेसिकली मला तर असं वाटतं दॅट इज अ गिमिक टोटल ऑल, की 1 BHK खूप महाग जातो तो, सो लेट सेल स्टुडिओ फ्लॅट्स. अँड थोडी युटिलिटी वाईज तो चांगला आहे स्टुडंटसाठी म्हणा, वर्किंग प्रोफेशनल्ससाठी. बरं. सो दॅट्स द थिंग. आणि हे काय म्हणजे हे जे 16x10 चा तुम्ही एरिया देता, तर तुम्ही फक्त स्ट्रक्चर देता का यू गिव्ह एव्हरीथिंग अराउंड इट? नाही, आता आपण 3 मॉडेल ठेवलेले आहेत, बेसिक, स्टँडर्ड आणि एलिट. तर बेसिक मध्ये हे पूर्ण रॉ मॉडेल येतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला टेबल, बेड, मॅट्रेस आणि काही गोष्टी हे आपण कमी करतो. बरोबर. स्टँडर्ड मध्ये हे सगळे तुमचे फर्निचर आणि फर्निशिंगचे आयटम्स ऍड होतात. म्हणजे बेड, मॅट्रेस झालं, टेबल झालं, तिथे कॅबिनेट्स असतं बेसिनच्या खाली, किंवा आतले काही टॉयलेट बाथरूम मधले जे आपले हँगर वगैरे असतात ते झाले. आणि एलिट मध्ये हे पूर्ण फुल्ली फर्निश्ड, म्हणजे टीव्ही, AC, फ्रीज, लाईट्स हे सगळं येतं. आणि हे तिन्ही पॉड मध्ये ऍज अ कॉमन आपण सॅनिटरी वेअर फिटिंग हे बाय डिफॉल्ट आपण लावून देतो. म्हणजे त्याच्यामध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग हे आलंच बाय डिफॉल्ट. ओके. आता नावडेज समजा असं एक म्हणलं जातं की रिअल इस्टेट इज सेकंड एम्प्लॉयमेंट जनरेशन फील्ड इन दिस कंट्री. द फर्स्ट वन इज ॲग्रिकल्चर अँड द सेकंड इज रिअल इस्टेट. तर त्यामध्ये असं म्हणलं जातं की रिअल इस्टेटमुळे खूप लोकांना काम मिळतं. सो बट त्याच गोष्टीला घेऊन अजून एक प्रॉब्लेम असा आहे की आजकाल लेबर मिळत नाही. लेबरचा खूप इश्यू आहे. सो हे एक घर 160 स्क्वेअर फूटचं 16x10चं घर बनवायला आपल्याला किती दिवस लागतात इन द फॅक्टरी? इन फॅक्टरी मला हे मोजून 20 to 25 डेज लागतात. ओके. सो त्याच्यावर स्क्रॅच टू फायनलाइज. फ्रॉम स्क्रॅच. आता मी तुम्हाला एक थोडक्यात एक प्रोसेस सांगतो शॉर्ट मध्ये, की सपोज तुम्ही माझे क्लायंट आहात, तुम्ही माझं फर्स्ट 1 तारीखला तुम्ही माझ्याकडे आले, आपलं फायनल झालं, सगळं माझे प्रोसेस झाली, ऍडव्हान्स वगैरे पेमेंट सगळं झालं की लगेच त्याच टाइमला आपलं डिझायनिंग चालू होतं, ऑन साईट काही रिक्वायरमेंट्स असतात ते चालू होतं. सो फर्स्ट 5 डेज मध्ये हे आपलं मटेरियल प्रोक्युअरमेंट आणि डिझायनिंग मध्ये असतं. नेक्स्ट 5 डेज म्हणजे टोटल 10 डेज मध्ये आपण हे फॅब्रिकेशनचं सगळं बघतो, की जसं मी स्केलेटन फ्रेम दाखवली तसं स्केलेटन 10 दिवसात रेडी होतं. त्याच्या पुढच्या 5 दिवसात आपण सगळं फिनिशिंगला लागतो. म्हणजे हे HDHMR शीट असो नाही तर सिमेंट बोर्ड असो, ते सगळं असेंबल होऊन येतं. मग इलेक्ट्रिकल वायरिंग हे सगळं. मग नेक्स्ट 5 डेज म्हणजे शेवटचे 5 दिवसांमध्ये पूर्ण फिनिशिंग वर्क, म्हणजे आपले जे शेवटचे डिटेल्स राहतात, लाईट, फॅन, ACचा सोर्स वगैरे जे काय असेल हे आपलं सगळं टेस्टिंग होतं. आणि 20th डेच्या नंतर आपण क्लायंटला बोलवतो, इन्स्पेक्शन करतात ते. जर त्यांना सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर आपण डिस्पॅच लगेच करू शकतो, नाहीतर त्यांच्यानुसार जसं साईटवरती झालं नसेल त्यांच्यावरती आहे ते. प्लेन जर बांधून झाली असेल तर मग आपण लगेच डिस्पॅच करू शकतो. आणि जर त्यांना सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं तर मग आपण कंपनीमध्ये सो मी तुम्हाला काही करून देऊ शकतो. सपोज तुम्हाला ही वॉल नको, तिथे डोर हवे किंवा मोठी ग्लास हवे, तर मी कंपनीमध्ये माझ्याकडे सगळं इक्विपमेंट असल्यामुळे मी इथं करून देऊ शकतो तुम्हाला. सो हा टाइमलाईन आहे. आणि आता अजून एक की व्हॉट इज द मॅक्झिमम साईज यू कॅन गो टू? म्हणजे हे 16x10 आहे, बट नावडेज आपण बघतो की 160 स्क्वेअर फूट लहान होऊन जातं, की वेन यू हॅव टू यूज इट डेली, तुम्हाला रोजच ते वापरायचं तर ते स्पेस लहान होऊन जातं. बरोबर. तर आपले नॉर्मल आजच्या काळामध्ये पुण्यामध्ये असं मार्केट आहे की 450 ते 500 स्क्वेअर फूट मध्ये 1 BHK असतात. ओके. सो व्हॉट इज द मॅक्झिमम स्पेस यू कॅन मेक इन अ प्रीफॅब होम्स and what is the lowest space you can make in a prefab home? प्रीफॅब्रिकेटेड होम्स, हायफॅब होम्स अँड पॉड्स 2 कॅटेगरीमध्ये काम करतं. एक तर पॉड फॉर्मॅट झालं जे आपण आता बघतोय, ते मी मॅक्सिमम 12x30च्या साईज मध्ये करू शकतो, विच इज क्लोज टू 360-400. ओके. सो मॅक्सिमम साईज इज 12x30. तुम्ही त्या साईज मध्ये मला तुम्ही
कुठलीही साईज देऊ शकता. म्हणजे असं नाही माझं की कंटेनर सारखं फिक्स आहे की 8x20 8x30 वगैरे 8x40, तसं नाही. मला तुम्ही 12x30च्या आतमध्ये कुठलीही साईज आहे मी तुम्हाला बनवून देऊ शकतो. आणि जशी तुमची रिक्वायरमेंट आहे की इथे तुम्हाला ग्लास विंडो हवी, जसं मी मागाशी म्हणलं, तर तसंही आपण करून देऊ शकतो. चारही साईडला ग्लासही लावून देऊ शकतो. तर हा फर्स्ट फॉर्मॅट झाला पॉड फॉर्मॅट. सेकंड फॉर्मॅट आहे LGSF म्हणजे लाईट गेज स्टील फ्रेमिंग. ते जागेवर ते जाऊन आपण पूर्ण सपोज विला आहे तो 1400 स्क्वेअर फूट असो नाही तर 3000 स्क्वेअर फीट असो, त्याचं काय मला रिस्ट्रिक्शन्स नाहीये. तुमच्या डिझाईननुसार आपण तिथे बंगलो रेडी करून तुम्हाला देऊ शकतो. त्याला फक्त टाइमलाईन थोडा जास्त लागतो पॉड्स पेक्षा, बट ते होऊन जातं. विदिन 2 months मी तुम्हाला विला तुमचा रेडी करून देऊ शकतो. ओके. आणि आता जसं तुम्ही म्हणत होते की सिक्युरिटी केबिन्स वगैरे पण आहेत, तर आपण एकदा ते पण चेकआउट करूया की हाऊ दे आर मेड. आणि एक सगळ्यात मोठा कन्सर्न इट्स अबाउट की प्राइसिंग काय आहे. सो ट्रेडिशनल कॉस्टिंग, जसं जितकं मला माहिती आहे बिईंग अ डेव्हलपर, की एक कन्स्ट्रक्शन कॉस्ट जे आपण म्हणतो तर दॅट इज अराउंड 1300-1400 रुपीज पर स्क्वेअर फीट लॉक अँड की. बरोबर. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण टायलिंग, तुमचं बेसिकली डोर्स विंडोज ते सगळं करून देणार. सो व्हॉट्स द कॉस्ट फॉर अ प्रोडक्ट लाईक दिस? व्हॉट्स द पर स्क्वेअर फीट कॉस्ट, अप्रॉक्स कॉस्ट, व्हॉट्स इट? सो हायफाय होम्स अँड पॉड्स जे आहे ते आपण स्क्वेअर फूट रेट आपण देत नाही. रिझन बिईंग, जर आम्ही ह्याचा स्क्वेअर फूट रेट दिला तर ते क्लायंट्सला ते ॲज अ हायर साईड ते वाटतं. बट हे विसरून जातं किंवा हे कन्सिडर नाही करत क्लायंट्स की ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं रेडी टू यूज विदिन 20 minutes तुम्ही जाऊन राहू शकता, असं आपण 1 महिन्यात देतोय. सो जे टाइम आपण कमी यूज करतोय. आता सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की 8 महिने लागू शकतात, नाहीतर 8 वर्षही लागू शकतात, डिपेंडिंग ऑन युअर प्रोजेक्ट. बरोबर. ते 8 वर्ष लागत नाहीत, बट 2 वर्ष तरी मिनिमम लागतात, जर तसं जर लांब लागली तर. आणि लेबरवरती आजकाल भरोसा नाहीये. ते एक जर आता रुरल एरियाजमध्ये आपण गेलो, त्यांनी एक ठिकाणी 10 ठिकाणी ते काम करून घेतलेलं असतं. सो एक दिवस इकडे जाणार, दुसऱ्या दिवशी तिकडे जाणार, तिसऱ्या दिवशी तो गायब होणार. बरोबर. एवढ्या लोकांचे जो त्रास होतो आपल्याला लेबरचा, एजन्सीचा, ते आमच्याकडे होत नाही. 1 महिन्यात आपण तुम्हाला तो पॉट रेडी टू यूज, रेडी टू लिव्ह इन असं देतो. सो बेसिकली 500 स्क्वेअर फूटचा एरिया असेल तर ट्रेडिशनल होमला समजा 1300 रुपयांनी जरी मी पकडलं फक्त बांधकाम, तर म्हणजे बांधकाम आणि टायलिंग वगैरे वर, तो इट वुड कॉस्ट समवेअर अराउंड 6.5 to 7 लाख रुपीज. बरोबर. 1300 रुपयाचा पर स्क्वेअर फीटचा रेट घेतला. सध्या मटेरियल एक्सपेन्सिव्ह आहे बट स्टील. सो व्हॉट्स युअर से की हाऊ मच 500 स्क्वेअर फीट प्रीफॅब होम विल कॉस्ट अस? 500 स्क्वेअर फूटचा जर तुम्ही पॉट बघितला किंवा ऑन साईट जे तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं, इट वुड कॉस्ट यू समवेअर अराउंड 4.5 to 5.5. अँड व्हॉट्स द ड्युरेबिलिटी ऑफ इट? म्हणजे एक आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असं म्हणलं जातं की concrete is a thing, or concrete is a product that would last for decades, we could say in simple language. Correct. So what's the life of that pod which we saw now? सो बेसिकली जसं मी तुम्हाला सांगितलं, मटेरियलमध्ये आपण गॅल्वनाइज स्टील, पावडर कोटिंग, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो ह्याचीच लाईफ तुम्हाला 30 to 35 years मिळते. त्याच्यावरून आतमध्ये आपण जे मटेरियल यूज करतो की आपण HDHMR जे आहे ते वेल नोन कंपनीचे, जे ॲक्शन टेसा वगैरे आहेत, जे सेरामिक टाईल्स आहेत ते पण आपण ब्रँडेड कंपनीचे यूज करतो. सॅनिटरी वेअर फिटिंग्स जे आहे ते जॉन्सनचे यूज करतो. सो ह्याची जी ब्रँड वॉरंटी आहे किंवा जे ते तुम्हाला गॅरंटी देतात, हे जर तुम्ही प्रॉपर ठेवलं, जे मेंटेनन्स आपण जे प्रॉपर केला, तर हे तुम्हाला तेवढंच इक्विव्हॅलंट तुम्हाला लाईफ तुम्हाला देते, जेवढं तुम्हाला ट्रेडिशनल कन्स्ट्रक्शन देते. ओके. आणि इट्स अप टू युअर यूज की तुम्ही कसं करताय. अँड आय थिंक ग्रेटर ॲडव्हान्टेजेस की कॉन्क्रीटमध्ये समजा स्लॅब कास्टिंग झाले, वॉल झाले, काही रिप्लेस करायचं किंवा काही चेंजेस करायचं, इट्स व्हेरी टफ. बट इन मेटल केस ऑफ सिनॅरिओ आपण ते प्रोडक्ट चेंज करू शकतो इझिली. इच अँड एव्हरी पार्ट, इच अँड एव्हरी कंपोनेंट इज रिप्लेसेबल. तुम्हाला असं नाहीये की तुम्हाला तिथं तोडफोड करावं लागेल किंवा वेगळं काय, मग परत वेगळे एजन्सी बोलावं लागेल, तसं नाहीये. तुम्ही आम्हाला सांगितलं की हा पॅनल डॅमेज झालाय, आम्ही तो फक्त पॅनल आपण रिप्लेस करू शकतो. ओके. आणि सो व्हॉट्स दिस प्रोजेक्ट? हा टॉयलेट बाथरूम पॉड आहे. ओके. जसं तुम्ही नॉर्मल FRP केबिन्स जे बघता, FRP टॉयलेट पॉड्स, त्याच्यामध्ये कसं हे प्लास्टिकचं तुम्हाला सगळीकडून मेंटेन पण राहत नाही, मेंटेनही राहत नाही. म्हणजे सपोज तुम्ही लेबरसाठी तुम्ही बघता एका सिव्हिल साईटवरती, ते कसेही यूज करू शकतील, मग ते तुम्हाला मग टाइमली ते तुम्हाला बदलावं लागेल किंवा त्याची लाईफ जास्त नसेल. प्लास्टिकची लाईफ शेवटी किती असणार आहे? बरोबर. म्हणजे जर प्रॉपर यूज नसेल तर हे आपण जे प्रोडक्ट डिझाईन केलेलं आहे ह्याच्यामध्ये पूर्ण टायलिंग वर्क आहे, जे तुम्हाला घरवाली फिलिंग देते किंवा जे प्रीमियमनेस जो तुम्हाला हवंय तो तुम्हाला
तुम्हाला जातोय. म्हणजे तुम्ही आतमध्ये जरी तुम्ही गेला तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही एका प्री फॅब्रिकेटेड टॉयलेटमध्ये आहेत. सो ते तेवढं आपण प्रीमियम देतो. आणि ह्याच्यामध्ये सगळं लाइटिंग वर्क जे तुम्हाला मागे विंडोज, त्याच्यामध्ये एक्झॉस्ट फॅन, हे सगळं आपण देतो त्याच्यामध्ये. ओके. आणि एकदम मेजर क्वेश्चन की म्हणतात ना की छत सलामत होनी चाहिए हमेशा, तो सो वो एक सेइंग है, तो उस हिसाब से व्हाट यू डू फॉर रूफिंग पर्पसेस? रूफिंगला आपण 3 ऑप्शन देतो. पहिली गोष्ट तर जर तुम्हाला फ्लॅट रूफ हवा असेल, नॉट ओनली दिस पॉड बट एनी पॉड, जर तुम्हाला फ्लॅट रूफ हवा असेल, त्याच्यावरती तुम्हाला कॉन्क्रिटिंग करून घ्यायचं असेल, टेरेस म्हणून वापरायचं असेल, तर आपण स्टील डेकिंग शीट्सचं ऑप्शन देतो, ज्याच्यावरती जसं मी म्हणलं की कॉन्क्रिटिंग करून टेरेस म्हणून वापरा, नाहीतर सेम पॉड असं वरती तुम्ही ठेवू शकता. सो तो एक हे झालं. सेकंड थिंग इज आपण रूफ, जो युरोपियन रूफ जे आहे कन्सेप्ट, त्याच्यामध्ये मग शिंगल्स, स्टोन कोटेड शीट, PVC रूफिंग शीट, हे सगळ्याचं आपण ऑप्शन प्रोव्हाइड करतो. नाहीतर मग जर तुम्हाला रिक्वायरमेंट नसेल तर मग आपण चारी साईडला आपण फ्लॅशिंग लावून देतो, जे ते प्रॉपर त्याचा वॉटर आउटलेट असतो एका बाजूला, पाणी तिथे साचणार नाही. सो असे 3 आपण ऑप्शन देतो. सो व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस वॉशरूम्स? दिस वॉशरूम विल कॉस्ट यू फ्रॉम 90,000 to 1.25 lakhs. ओके. आणि किती बाय कितीचं आहे? हा 8x4 आहे. या साईडला आपलं कमोड बसतं, ह्याच्यामध्ये मग तुमचं फ्लश टँक वगैरे सगळं इनबिल्ट येतं. या बाजूला आपलं शॉवर एरिया आहे, ह्याच्यामध्ये सगळं तुम्हाला मिक्सर वगैरे सगळं लावून येतं. मिक्सर येतं, गिझरचा पॉइंट आहे, ओके. हे सगळं आपण इथं लावूनच देतो. ओके. म्हणजे बस प्लग इन आहे, म्हणजे यू हॅव प्लग इन आहे, म्हणजे जागेवरती गेलं की फक्त इलेक्ट्रिकल आणि वॉटर कनेक्शन कनेक्ट करायचं आणि 5 मिनिटात तुम्ही यूज करू शकता. ओके. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके. कारण की बेसिकली आपण आत्ताही बघतो की सध्याच्या सिच्युएशनला वारी चालू आहे किंवा कुठले पण मोठे पब्लिक गॅदरिंग्स असतात, कॉन्सर्ट्स असतात, देर आर प्लॅस्टिक वॉशरूम्स एव्हरीवेअर. करेक्ट. बट ते एक अजून एक आहे की प्लॅस्टिक वॉशरूमचं लॉजिस्टिक इज फार मोर इझी दॅन दिस, आय थिंक सो. व्हॉट्स युअर से ऑन दिस? आहे हे आता हे जे प्रोडक्ट आहेत ह्याचं वेट वगैरे असल्यामुळे आपल्याला क्रेन लागते किंवा मोठे ट्रक्स लागतात. शेवटी कसं आहे की मटेरियलवरती पण फार डिपेंड होतं. सो प्लॅस्टिकला उचलणं आणि स्टीलमध्ये उचलण्यात खूप फरक आहे. त्याची कॉस्टिंगमध्ये पण फरक जाणार आणि त्याचा जो फील आहे त्याच्यामध्ये पण खूप जमीन आसमानचा फरक येतो. ओके. सो जसं आजकाल असं फार्म हाऊस प्लॉट्सला घेऊन एक अजून एक कॉन्सेप्ट आहे, दॅट इज की एअरबीएनबीज, विलाज, ते सगळं जास्त सुरू आहे. करेक्ट. सो एव्हरीबडी इज इन लुक फॉर अ सेकंड होम और समथिंग लाईक दॅट. सो त्या ऑप्शन्सला घेऊन हे प्रोडक्ट का इतकं सुपिरियर आहे? तर का सुपिरियर आहे, तर पहिली गोष्ट मी जसं म्हणलं की टाइमलाईन आपल्याला खूप जास्त मॅटर करते. 1 महिन्यात तुम्हाला जर तुमची बेअर लँड असेल, तुम्हाला तिथून रेव्हेन्यू सोर्स हवे, तुमचा एअरबीएनबीला तुम्हाला यूज करायचं आहे, विदिन 1 मंथ तुम्ही तुमचं रिसॉर्ट वगैरे चालू करू शकता. आणि हे असे पॉट्स आहेत की जे टुरिस्टला जे अट्रॅक्शन असतं, टुरिस्ट पूल करतं हे. तर तुम्ही नॉर्मल कन्स्ट्रक्शन केलं, त्याला साधारण 1 वर्षभर लागला, त्याला तुम्हाला त्याच्यात इनपुट्स तुमचे मेन गेले, एवढे महिने तुमचे वाया गेले. सो 1 महिन्यामध्ये जर तुमचं रिसॉर्ट चालू होत आहे विदिन त्या बजेटमध्ये आणि हे प्रॉपर फील देणार आहे, म्हणजे अट्रॅक्शन करतं आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये अजून पण काही इनोव्हेशन्स तुम्ही विचार करताय का? फॉर समथिंग आय हॅव सीन सम प्रॉपर्टीज ज्याला ग्लास रूफ्स आहेत, ग्लास ग्लोब्स आहेत, ज्याच्यामुळं नाईट वॉचिंग किंवा स्टार गेझिंग खूप ॲक्टिव्हिटीज खूप सही होतात. तर त्या काही गोष्टी आपण ह्यामध्ये करू शकतो का? डेफिनेटली करू शकतो. म्हणजे मी जसं म्हणलं की तुमची जशी रिक्वायरमेंट असेल आम्ही तुम्हाला तसं सोल्युशन प्रोव्हाइड करून देणार. जरी ते माझ्याकडे ते कन्सेप्ट नसेल तरी मी तुमच्यासाठी किंवा जशी रिक्वायरमेंट असेल ते मी तुम्हाला करून देणार आणि विदिन द टाइम नाही. असं नाहीये की मला त्यातला टाइम जास्त लागेल कारण इट्स अ रिलेटिव्हली न्यू कन्सेप्ट फॉर मी, असं नाहीये. सो 1 महिन्यात मी तुम्हाला ते तुमची जशी रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला ग्लास रूफ हवी, चारी बाजूला ग्लास हवे किंवा मोठे मोठे विंडोज हवेत ओपनेबल, पूर्ण एल कॉर्नर ओपन व्हायला पाहिजे, तसं देऊ शकतो तुम्हाला. आणि जसं हायटेक इंडस्ट्रीज ह्या इंडस्ट्रीमध्ये फार आधीपासून आहे. करेक्ट. सो यू हॅव कॉम्पिटिशन इन द मार्केट. आणि समजा एनी युजर, म्हणजे म्हणतो ना की देर इज अ मॅन टू मॅन टॉक, की एनी युजर समजा कोणही प्रीफॅब होम्सला ऑप्ट करतं. सो असं म्हणतात ना की व्हॉट आर युअर टॉप 3 थिंग्स, की कुठला पण प्रीफॅब होम घेताना त्या 3 गोष्टी चेक केल्या पाहिजे. सो व्हॉट आर दोज 3 व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंटर्स इन इट? सो इररेस्पेक्टिव्ह ऑफ माझ्याबरोबर डीलिंग होऊ करा किंवा न न होऊ, करा, ते क्लायंटनी 3 गोष्टी बघायला पाहिजेत.
पहिली गोष्ट तर कंपनीचा बॅकग्राऊंड, कारण आजकाल ट्रेडिंग पण खूप झालेलं आहे. त्यांना आता चायनावरून येत आहे किंवा कुठून येत आहे लोकांना ते एक्झॅक्ट माहिती नाही. सो कंपनीचा बॅकग्राऊंड चेक करायला पाहिजे. कंपनी काय मटेरियल यूज करते, जसं आमचं जे गॅल्वनाइज स्टील आहे ते आपण JSW मटेरियलचं किंवा AMNS जे तुम्हाला माहिती असावे किंवा नसावे ते आपण ते ब्रँड यूज करतो. सो मटेरियलवरती पण खूप फरक पडतो, ते पण एक चेक करायला पाहिजे. मग नंतर तिसरं, कोटेशनमध्ये तुमचं काय काय इन्क्लुडेड आहे, तुम्ही काय काय घेताय किंवा तुम्हाला कंपनी काय काय ऑफर करते, हे तुमचं वॉरंटी काय किती हे तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. ओके. आणि आता जसं आपण म्हणतो की हे पॉड्स आणले आपण, समजा हा पॉड आपण घेऊन आलो, हे इट्स अ व्हेरी प्रिपेअर्ड पॉड, तर हा जेव्हा कुठल्या पण साईटवर जाईल तर त्या प्रोजेक्टवर जाताना ह्याला बेसला काय रिक्वायरमेंट्स असतात की कशा लेवलचा बेस हवा आहे? सो आम्ही रिकमेंड करतो क्लायंट्सला आमच्या की जेवढं आपलं पॉड आहे तेवढं ॲटलिस्ट मिनिमम साईजचं तुम्ही प्लेन बांधून घ्या, जेणेकरून एक प्लेन सरफेस होईल. जरी प्लेन नसेल बांधायची तरी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही एक प्लेन सरफेस तर तुम्ही करून घ्या. कारण माझ्या पॉडचे 12 पॉईंट्स असतात, जे तुमचे खाली टच झाले की तुमचं जे बाकीचे जे पॉड्स आहेत ते जम्प करतात, ते आपलं ते पूर्ण जम्पिंग मिनिमाइज होणार. म्हणजे असं नाही बोलणार की जर तुम्ही नाही केलं तर जम्पिंग होणार आहे, बट ते पूर्ण मिनिमाइज होतं. हे फक्त कंपनीचं रेकमेंडेशन असतं की प्लेन बांधून घ्या. मग शेवटी मग तुम्हाला लँडस्केपिंग कसं करायचंय काय करायचंय ते तुमच्याकडे ऑप्शन आहे. ओके. इट्स ऑलवेज अ गुड थिंग टू हॅव अ प्लेन. सो ही मशीन काय आहे बेसिकली, आपण जेव्हा आलो आता इथे तर ही CNC लेझर कटिंग मशीन आहे. आपले जे शीट मेटल येतात, जे आपण शीट्स फॉर्मॅटमध्ये मी जे सॉफ्टवेअरमध्ये इनपुट्स टाकतो, जसं मला घर हवंय, जसं स्ट्रक्चर हवंय ते मी सॉफ्टवेअरवरती करून माझं इथे डायरेक्ट इंटिग्रेटेड असतं ते सगळे प्रोफाईल. आता हे जसं तुम्हाला प्रोफाईल दिसतंय, हे मी प्रोफाईल इथे जर मशीनला इनपुट केलं शीट मेटल मधून ते तसं कटिंग होऊन येतं. तिथे आता कटिंग झालेलं आहे एका शीटचं, तर तसं प्रोफाईल कट झालं की मग आपण CNC बेंडिंग कडे जातो, जे आपण पुढे ठेवलं. ही बेसिकली लेझर कटिंग मशीन आहे, जे माझं पूर्ण जे काही शीट मेटल मध्ये प्रोफाईल आपण डिझाईन करतो ते मला कट करून देतो. ओके ओके. आणि ती दुसरी मशीन आहे? तर ही पण माझी CNC लेझर कटिंग मशीनच आहे. दोन्ही वेगळ्या वेगळ्या कॅपॅसिटीचे आपण मशीन ठेवलेले आहेत. ओके ओके. जसं मी सांगितलं की फक्त हायफॅब नसून माझं डोर्स, विंडोज आणि आर्किटेक्चरल प्रोडक्ट्सचं पण आहे, बॅफल्स, पायफेन्स, डोअर्सचं. तर ते माझं दोन्ही मशीन्स मला तेवढं लागतातच. सो आपण जसं आता खाली बघितले ते खूप छोटे स्ट्रक्चर्स होते, म्हणजे एकदम पॉड्स वाला सिस्टम. सो जसं युअर नेम सेज हायफॅब होम्स अँड पॉड्स, सो दॅट वॉज अ पॉड अँड द थिंग बिहाइंड अस इज अ होम, राईट? करेक्ट. सो विल जस्ट लुक फॉर इट. सो होम्स अँड पॉड्स का, तर पॉड्स तर बेसिकली छोटं झालं, त्याच्यामध्ये आपण कमर्शियल पण देतो, किऑस्क म्हणा किंवा ऑफिस केबिन्स म्हणा. तर होम्स का, तर हा मी एक 1 BHK चा लेआउट रेडी केलेला आहे 10x30. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त अजून एका फार्म मध्ये किंवा जे आपण म्हणतो फार्म हाऊस मध्ये ते अजून तुम्हाला काय हवंय, तर हे एक बेसिक मॉडेल मी दाखवलेलं आहे की हा तुमचा हॉल झाला. जसं की आम्ही बघितलं कंटेनर होम्स मध्ये एक लिमिटेशन होतं की जास्त तुम्ही करू शकत नाही, म्हणजे डिस्क्राइब्ड साईज आहे त्यातच करायचं, बट ह्याच्यामध्ये ती लिमिटेशन नाही. हे असं किती आहे? म्हणजे हे असं 30 फीट्स पर्यंत आहे आणि असं 10 फीट्स आहे, पण मी हे तुम्हाला 12 फीट्स मध्ये करून देऊ शकतो. म्हणजे 30x12 करू शकतो. 30x12 करून देऊ शकतो. ओके. सो आता हे माझ्या शोरूम मध्ये ठेवल्यामुळे मी याची थोडी साईज आम्हाला कमी करावी लागली, बट अप टू 12x30 मी तुम्हाला करून देईल. 360 स्क्वेअर फीट अराउंड. करेक्ट. अँड व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट? हे प्रोडक्ट चालू होतात 6.5 लाखला, ते जातात 15.5 पर्यंत. ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, जसं मगाशी सांगितलं की बेसिक, स्टँडर्ड, एलिट, ते तर बेसिक आहे, ते तर झालंच. पण ह्याच्यामध्ये ऑप्शन काय आहे की फ्लॅट रूफ देऊ शकतो, नाहीतर रूफ देऊ शकतो. फ्लॅट रूफ मध्ये काय ऍडव्हान्टेज आहे तुम्हाला की आम्ही स्टील डेकिंग टाकून देतो, कॉन्क्रिटिंग करून आपण टेरेस म्हणून वापरा, नाहीतर मग ह्याच्यावरती अजून एक पॉट ठेवा. रूफ मध्ये काय आहे की रूफने दिसायला फार सुंदर दिसतं, म्हणजे जो प्रीमियम लुक येतो त्याच्यामध्ये मग तुम्ही स्टोन कोटेड शीट टाकले की ते फार सुंदर दिसतं. पण मग वॉटर टँक्स वगैरे ठेवायला लागत असतं. आता कसं आहे, आम्ही जे वॉटरचे आमचे इनलेट आउटलेट आहेत ते एका ठिकाणी आम्ही आणून देतो. तिथून पुढे मग जर तुमचा मोठा प्रोजेक्ट असेल, आता आम्हाला तुमचे प्रोजेक्ट कसं आहे ते आम्हाला आयडिया नाही. सपोज जर 5 पॉड आपण लावले तर एकच पाईपलाईन फिरवलेली ते तुम्हाला जास्त इकॉनॉमिकल आहे 5 वेगळे टाकी ठेवण्यापेक्षा. सो म्हणून आम्ही ते एक आउटलेट काढून देतो, इनलेट आणि आउटलेट, ते तुम्ही जागेवरती कनेक्ट करू शकता. पण जर तुम्हाला ठेवायचंच असेल, मला जर तुम्ही रिक्वायरमेंट सांगितली की मला टाकी ठेवायची होती, मी तुम्हाला ते ऑप्शन करून देईल, प्रोव्हिजन करून देईल. ओके. सो दिस इज द हॉल एरिया. येस. हे पॅन्ट्री एरिया आहे, किचन म्हणा. इथे आपण फ्रीज ठेवू शकतो, ओव्हन ठेवू शकतो.
हे असे फुल्ली फर्निश मॉडेलही आपण देतो. म्हणजे फुल्ली फर्निश मी जसं म्हणलं एलिट मॉडेलमध्ये TV, AC, फ्रीज, TV युनिट, सोफा हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. नाईस. आणि हे टॉयलेट आहे. ओके. माझा कुठलाही पॉड घ्या तुम्ही, हे सॅनिटरी वेअर, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग हे माझ्याकडून बाय स्टँडर्ड येतेच. ओके. सो हा एक बेडरूम आहे. हा एकदम रॉ ठेवलेला आहे, जेणेकरून एक आयडिया येईल की कसं 10x10चा तुम्हाला जो फील आहे तो कसा येईल. तर 10x10. हा, दिस इज 10x10. क्रॉस व्हेंटिलेशन साठी 2 विंडोज ठेवलेले आहेत. स्टील विंडोज आहेत जे ॲस्थेटिक लुकिंग आहेत आणि सेफ्टीला तर तिथे कॉम्प्रोमाइजच नाही आहे. ओके. आणि बेसिकली आता जे स्ट्रक्चर आहे, सो हे विंडोज लावताना आपण ह्याला फ्रेमिंग करून मग ह्याच्यामध्ये विंडोज सबफ्रेम लावलेली आहे आपण. ओके. सबफ्रेम मध्ये काय होतं तर विंडो पहिली गोष्ट तुमची तिथे एकदम फर्म फिट होते. सबफ्रेम मध्ये अजून एक ऍडव्हान्टेज आहे की तिथे आम्ही बाहेर वेदर शेड काढून देतो, जेणेकरून तुम्हाला पाणी आतमध्ये येणं, हे जे छोटे छोटे गॅप्स असतात तिथून ते येत नाहीत. सो म्हणून आपण सबफ्रेम लावून देतो, ते बेटर ऑप्शन असतो. ओके. सो ह्याची कॉस्टिंग सुरू होती एक 6 ते 6.5 लाखापासून 6.5 लाख ते 15.5 लाखापर्यंत. त्याच्यामध्ये आपण काय ऍडिशन्स करू ते ऍडिशन मग तुमची बेसिकली रॉ 1 BHK ऑफ 360 स्क्वेअर फीट विल बी समवेअर अराउंड 6.5 lakhs. करेक्ट. आणि ह्याचं लॉजिस्टिक्स कसं होतं, समजा आता हे इथे बनलं, मग हे फक्त ट्रकवर लोड करायचं आणि तिथे जागेवरती फक्त ठेवायचं. इलेक्ट्रिकल वॉटर कनेक्शन जोडायचं फक्त. आणि लॉजिस्टिक्स मध्ये काही इश्यू येतात का ह्याच्यामध्ये? नाही, मॅक्सिमम तुम्हाला इश्यू काय येणार आहेत, 12x30चा तुम्हाला फक्त तिथे जाईपर्यंत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण रुरल एरियाजमध्ये रस्ते छोटे असू शकतात किंवा जे वायर्स असतात ते हँगिंग असतात बऱ्याच ठिकाणी. सो ते फक्त थोडंसं एक कन्सर्न आहे, बट ते मॅनेजेबल आहे, ते होऊन जातं मॅनेज. ओके, फेअर इनफ. सो म्हणून आपल्याला ती साईजला रिस्ट्रिक्शन आहे की 12 feet/30. नाहीतर मी तुम्हाला 15 feet पण करून देऊ शकतो, पण शेवटी तुमच्या साईटवरती पण जायला पाहिजे. ओके. आणि ह्याला जे आपण म्हणतो की ह्याला उचलायचं आहे आपल्याला, या कंटेनर्सला किंवा ह्या स्ट्रक्चर्सला, या पॉडला उचलायचं आहे, तर क्रेन्सच लागणार ह्याला? क्रेनच लागणार, कारण हे इंडिव्हिज्युअल पॉड्सच आपले 2 tons वगैरे असू शकतं. ओके. आणि व्हॉट इज दिस? दिस इज बेसिकली टायनी हाऊस. आम्ही याला नाव ठेवलेलं आहे टायनी हाऊस. हे थोडं ए फ्रेम कॉन्सेप्ट मध्ये आपण केलेलं आहे. म्हणजे आपण बघू शकतो की ह्याचा व्ह्यू समजा आपण बघितला, सो जस्ट लाईक अ ट्री हाऊस जसं म्हणतो आपण. बरोबर. तुम्ही स्ट्रक्चर जरी केलंय 10-12 फूट किती तुम्ही ठेवू शकता, त्याच्यावरती ठेवू शकता. ते दिसायला फार सुंदर असं रिसॉर्ट पर्पज साठी आपण हे केलेलं आहे की जे ग्लॅम्पिंग, जे टेंट्स वगैरे आपण लावतो त्याच्यामध्ये थोडं एक अजून थोडं प्रीमियम फील येण्यासाठी आपण हे पॉट डिझाईन केलेलं आहे. तर हा 8x12 ची साईज आहे. ह्याच्यामध्ये पण जसं मी बोललो माझे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते LGSF कॉन्सेप्ट मध्ये आहेत. टायलिंग वर्क होतं, मग जे मटेरियल आपण युज करतो HDHMR ते आहे. आतमध्ये टॉयलेट बाथरूम पण रेडी आहे आपलं. सो हे 8x12 मध्ये हा एका रात्रीसाठी एका कपलसाठी मोर दॅन सफिशियंट आहे. ग्लॅम्पिंग साईड जर बघितलं, सपोज पवना डॅम वगैरे जर डॅम साईडला जिथे परमिशन नाहीये, हे खूप सुपिरियर प्रोडक्ट होऊन जातो. तुम्ही असे 5 ठेवले, 1 महिन्यात तुमचं रेव्हेन्यू चालू होतं. आणि ह्या पॉटची स्पेशालिटी ही आहे की तुम्ही एका रात्रीचा चार्ज तुम्ही हायर साईड लावू शकता आणि लोक तेवढे द्यायला रेडी आहेत आज आफ्टर कोविड. कारण की मला असं वाटतं सिव्हिल मध्ये जेव्हा एकदम एक्स्ट्रीम सिव्हिल वर्क करायचं आहे, समजा जर डोंगर माथा आहे किंवा थोडेसे एक्स्ट्रीम लँड केस आहे, जेव्हा तिथं आपल्याला सिव्हिल कन्स्ट्रक्शन करणं थोडंसं टास्क होतं. आय फील अशा कुठल्या जागांवर हे पॉड्स ठेवणं इज व्हेरी सेफ. व्हेरी सेफ. एक आहे की काही लोकेशन जाऊन आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येत नाही, तिथे हे जागी ठेवणं आणि विथ अ व्ह्यू. बरं, समोर तुम्हीच इमॅजिन करा ना की समोर तुमचं मस्त व्हॅली आहे किंवा पाणी एरिया आहे, तुम्हाला इथून जो तुम्हाला फील येणार आहे ते फार म्हणजे सुपिरियर येतो. प्लस टॉयलेट स्क्वेअर फूटचा आहे टोटल असं? हा 8x12 आहे. 8 feet इज दिस अँड 8 feet/12 feet म्हणजे इन्क्लुडिंग टॉयलेट बाथरूम. ओके. सो ही साईज कस्टमायझेबल आहे. ही पण मी तुम्हाला 12x30 मध्ये करून देऊ शकतो. जो हा स्लोप आहे तो पूर्ण खालपर्यंत ए फ्रेम देऊ शकतो. साईज आणि हे माझ्याकडे पूर्ण कस्टमायझेबल आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दिस प्रोडक्ट? दिस विल कॉस्ट यू अप टू 2.90 lakhs. ओके. त्याच्या ऑनवर्ड्सच आहे जी काय, म्हणजे जर तुम्ही टॉयलेट बाथरूम काढलं तर त्याचे 65,000 डायरेक्ट मिनिमाइज होतात. ह्याला पण आपण जे फिटिंग्स वगैरे वापरलेले आहेत ते पण प्रॉपर आपण यूज करायला देतो. ओके, फेअर इनफ. आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी वाईज इट इज व्हेरी गुड. म्हणजे आत्ता तरी म्हणजे वेदरला घेऊन आय डोंट नो व्हॉट आर द इश्यूज इन इट. सो तुम्ही ज्यांना ह्याच्या आधी हे प्रोडक्ट्स दिलेले आहेत, सो व्हॉट आर युअर सम कंप्लेंट्स ऑर युअर सम गुड थिंग्स?
सो माझे एक क्लायंट आहेत कासर साईड आमच्या तिथे. सो त्यांनी बेसिकली असेच एक पॉड लोकल फॅब्रिकेटर कडून करून घेतले होते. तर त्यांनी हे जे बोर्डचे जे मटेरियल आहे, तर मी मटेरियल डायरेक्ट सांगतो, पार्टिकल बोर्ड त्यांनी यूज केला होता. तर पार्टिकल बोर्ड, MDF हे जे बोर्ड्स आहेत ते हे ओव्हर द टाइम वेदरमुळे ते खराब होतात, ते पडून जातात. टर्माइट पण ते म्हणजे होतच ते काही नाही होत. तर आपण जे HDHMR शीट वापरले त्याची स्पेशालिटीज ही आहे की हाय डेन्सिटी हाय मॉइश्चरायझेशन बोर्ड असल्यामुळे त्याला पाणीने काही प्रॉब्लेम होत नाही. सो मला क्लायंटने उलट ते हे केलं की त्यांना जो त्रास झालाय, म्हणजे ओव्हर द टाइम 2 वर्ष त्यांनी ते वापरले, त्यांना खूप जास्त टाइम झाला, त्याचा एवढा मेंटेनन्स होता की त्यांनी जर ते मेंटेनन्सचा खर्च आम्हाला दिला असता तर आम्ही त्यांचं पूर्ण 1 महिन्यात पूर्ण हे इंटरचेंज केले होते त्यांचे जुने प्रोडक्ट्स. आणि त्यांचं आता एकदम म्हणजे फ्री चाललंय, मस्त त्यांचं टुरिस्ट अट्रॅक्ट होत आहेत तिथे. आवड आहे लोकांना असं राहायची. आणि समजा आता जसं तुम्ही पण मार्केटमध्ये आहेत, इफ सम कस्टमर कम्स टू यू आणि त्याला इच्छा आहे प्रीफॅब घ्यायची, बट ही लिव्स विथ अ मीटिंग की तो चाललाय, त्याला नकोय आता प्रीफॅब, सो व्हॉट इज दॅट थिंग की त्याला का लोक कधी कधी प्रीफॅब नाही प्रिफर करत ओव्हर सिव्हिल इंजिनियर्ड होम्स? आता लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की हे तर पत्र्याचंच घर आहे, म्हणजे त्याच्यामुळे थोडं कन्व्हर्जनला थोडा इश्यू येतो. बट मेंटॅलिटी ती आता चेंज होत चालली आहे, लोकांना प्रीफॅब बद्दल माहिती होत चालली आहे. सो बरेच लोक आता प्रीफॅब कडे कन्वर्ट होत चाललेले आहेत. हे जे इश्यू होता हे पहिला इनिशियल 1-2 वर्ष मला आला, त्याच्यामुळे सेल्सला पण अफेक्ट झालं बाय डिफॉल्ट. पण आता ते मेंटॅलिटी चेंज होत चालली आहे लोकांची. इनफॅक्ट आता एक माझं प्रोजेक्टचं एक काम चालू आहे की त्यांचं पहिले केमिस्टचं शॉप होतं G+1, ते सिव्हिलमध्ये होतं. तर त्यांना ते आता खूप जुनं झाल्यामुळे त्यांना ते चेंज करायचं आहे. तर त्यांनी ते डेमोलिश करून नवीन करायचं म्हणलं सिव्हिलमध्ये, तर त्यांना ते जवळजवळ 16.5 लाखच्या आसपास त्यांना एस्टिमेट दिलेला आहे. तर तेच आपण अर्ध्यापेक्षा कमी किमतीत आपण त्यांना ते करून देतो. सो हे लोकांना पण बेनिफिशियल आहे, तेवढं स्ट्रॉंग आहे, तेवढंच ड्युरेबल राहणार आहे. तर मग वाय नॉट प्रीफॅब? प्रीफॅब इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर इट. बरोबर. अँड व्हॉट्स दिस इज 10x20 पॉड. रिसॉर्ट साठीच आपण हा डिझाईन केलेला आहे. मी दाखवतो आतून तुम्हाला. तर सो दिस इज समवेअर ऑफ अ प्रीमियम सेगमेंट. हा, करेक्ट. जो आपण पहिला तो माझा सगळ्यात प्रीमियम प्रोडक्ट होता. हा एक त्याच्या एक कॅटेगरी खाली येतो. तर हे पण मी रिसॉर्टसाठीच केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत बरेच, स्टायलिंग वर्क मध्ये वगैरे. मी तुम्हाला तो ऑप्शन्स देतो, तुम्ही सिलेक्ट करायचं, मी तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंग करून देणार. तर हे कसं, हा जसा बेड आहे तसं सेम सोफा कम बेड दिलेला आहे, खाली स्टोरेज एरिया आहे. थोडं कॉस्ट कटिंगसाठी फर्निचरला आपण GI मधलाच यूज केलंय. हे मी तुम्हाला प्रॉपर फर्निचरही करून देऊ शकतो. ओके. आणि ह्याची साईज काय आहे या पॉडची? हा 10x20 आहे, 200 स्क्वेअर फीट. ओके, नाईस. आणि ह्याच्यामध्ये आपण पावडर रूम पण देतो आणि एक बेडरूम देतो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पूर्ण कस्टमायझेबल ऑप्शन आहे. तुम्हाला तिथे किचन हवं आहे, तुम्हाला मी किचन करून देऊ शकतो. फक्त 10x10चं तुम्हाला एक बेडरूम हवं आहे, मध्ये पार्टिशन हवं आहे, तसंही करून देऊ शकतो. सपोज तुम्हाला वॉल नको आहे किंवा इथे पार्टिशन हवं आहे, ते आपण करून देऊ शकतो. ओके. सो व्हॉट आर द बिगेस्ट 3 reasons की वाय पीपल शुड बाय प्रीफॅब होम्स? पहिली गोष्ट, मोस्ट इम्पॉर्टंट, टाइमलाईन. सेकंड थिंग इज तुमचा कॉस्ट कमी होतं. ओके. थर्ड थिंग इज तुम्हाला आता सपोज Airbnb कन्सिडर केला तर रेव्हेन्यू तुमचा लगेच चालू होतो. तुम्हाला बाकी काही सिव्हिल कन्स्ट्रक्शन करायची गरज नाही. प्लस मी अजून एक ॲड करतो की इन फ्युचर जर तुम्हाला रिसॉर्टची जागा चेंज करायची किंवा तुम्हाला ते पॉड नको आहेत, तर पहिली गोष्ट तुम्हाला ऑप्शन राहतो फ्लेक्झिबल की तुम्ही याला एक्सपान्शन करू शकता, वेगळं डिझाईन करू शकता. जर सपोज तुम्हाला शिफ्ट व्हायचं किंवा तुम्ही दुसरी जागा घेतली, तर जर तुम्ही सिव्हिल केला असेल ना, तुम्हाला तर ते डेमोलिशच करावं लागेल. ते तुम्हाला दुसरं ऑप्शन नाही राहत. आपल्या पॉड्सला आपण उचलून दुसरीकडे लगेच ठेवू शकतो आणि तिथं तुमचं फ्रॉम फर्स्ट डे तुम्ही रेव्हेन्यू चालू करून घेऊ शकता. सो जर सपोज दुसऱ्या जागेवर तुम्ही सिव्हिल केला, तुमचे पहिले 7-8 महिने तर तुमचं ते बांधण्यातच जाणार. कसंही बेस तरी येऊ, 7-8 महिने तर ते बांधण्यात जाणार. तुम्ही हे फर्स्ट डे तुमचं रेव्हेन्यू स्टार्ट होतं. बरोबर. आणि 4 पॉईंट्स आहेत. द सेकंड पॉईंट यू सेड की कॉस्ट कमी आहे. सो कॉस्ट कमी आहे बट क्वालिटी इज गुड. क्वालिटीला कुठे कॉम्प्रोमाइज करत नाही. आता बरेच लोक काय म्हणतात की कॉस्ट कमी असायला पाहिजे म्हणजे प्रीफॅब.
तर तसं नाहीये, ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. आता जर तुम्ही माझा हे G+1चा पूर्ण विला घेतला, तो मी 50 lakhs पर्यंतही देऊ शकतो आणि 20 lakhs पर्यंतही देऊ शकतो. बट डिपेंड करतं की तुम्हाला काय आतमध्ये हवंय, मटेरियल काय हवंय, मटेरियल काय यूज करतोय, कॉस्ट इफेक्टिव्ह हवंय का थोडं प्रीमियम सेक्शन हवंय. बरेच फॅक्टर्स आहेत त्याला कन्सिडर केल्या जातात. ओके. आणि व्हॉट्स दॅट फर्स्ट, म्हणजे असं म्हणतो आपण की प्रीफॅब होम, सगळ्यात जुनं प्रीफॅब होम पुण्यामधलं तुम्हाला माहिती आहे कुठे आहे, काय आहे, किंवा तुम्ही दिलेलं आहे किंवा तुमच्या कॉम्पिटिशननी बनवलं आहे असं? तसं तर मला सगळ्यात जुनं असं सांगता नाही येणार, बट आत्ताच्या कंडिशनमध्ये बरेच ठिकाणी प्रीफॅब ऑलरेडी यूज करतात. इनफॅक्ट एक स्पेशल मेन्शन करतो, ट्रिबेका माहिती आहे सगळ्यांना, RKNIBMला. तिथे जे वॉल्स आहेत ते सगळे ड्राय वॉल सिस्टीममध्ये आहेत, LGSF. तर आम्ही जे LGSF सेक्शन दाखवले तेच सेम कन्सेप्ट, आतमध्ये रॉकवॉल, बाहेरून 2 सिमेंट शीट, बाहेर या साईडने 2 सिमेंट शीट. हे ऑलरेडी आता एवढे अडॅप्ट होत चाललेत, मोठे मोठे डेव्हलपर्स जे आहेत ते स्वतः अडॅप्ट होत आहेत. सो जे प्रीफॅब जी कन्सेप्ट आहे ते आता सगळं हळूहळू ते अडॅप्ट होणारच आहे सगळं. तर फ्युचर ट्रेंडच आहे ते अपकमिंग. ओके. आणि जसं आपण आता पाहतो तर आता जसं हेच तुम्ही ठेवलंय, यू हॅव केप्ट अ प्रोडक्ट हिअर. येस. तर काय आहे हे एक्झॅक्टली, व्हॉट आर यू वर्किंग ऑन? हे बेसिकली माझं R&D चालू आहे. हे माझं स्विमिंग पूल म्हणून जे FRPचे आता स्विमिंग पूल देतात त्याच्या अल्टरनेट कन्सेप्ट LGSF मध्ये आपण चालू केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये पूर्ण मोझेक टायलिंग येणार, लाइटिंग येणार, तुम्हाला कुठेच प्लंबिंग वगैरे दिसणार नाही. जसं हे वुडन फसाड आहे तसं बाहेरच्या बाजूने पण वुडन फसाड येणार. जो फिल्टर आहे तो ओव्हरहेड फिल्टर येतो, तर म्हणून तुम्हाला काही कुठं प्लंबिंग दिसणार नाही, काही इलेक्ट्रिकल वर्क तुमचं काही तसं होणार नाही, दिसणार नाही, काही नाही. म्हणजे एक फार सुपिरियर प्रोडक्ट आहे. तर हा 8x12 मध्ये आहे, 4 feet डीप मध्ये आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 12x30 मध्ये 8 feet डीप पर्यंत करून देऊ शकतो. एक कन्व्हेन्शनल, म्हणजे जसं तुमचा रिसॉर्टला किंवा सपोज तुम्ही हे एक पॉट घेतलं आणि त्याच्यासमोर हा स्विमिंग पूल ठेवला, जे रिसॉर्ट्सला वगैरे असतात, तर ते खूप म्हणजे एक पॅकेज म्हणून ते खूप चांगलं वाटतं. ओके. आणि एक असतं जसं आपण बघतो की आजकाल मिडल क्लास पण जो इंडियामध्ये, इट इज अ व्हेरी बिग सेगमेंट. आणि करेक्ट. जे खूप अफोर्डेबल होम्स बघतात, जसं काही लोकांचं फर्स्ट घर घेणं स्वप्न असतं, तर त्यामध्ये जेव्हा अफोर्डेबिलिटी किंवा बजेट एक गोष्ट असते, तर बरोबर, आपण एक लिमिटेड बजेटमध्ये एक प्रीमियम फीलचा प्रीफॅब होम्स घेऊ शकतो का? घेऊ शकतो. काही रिस्ट्रिक्शन्स असतात अर्थात, कारण मटेरियल शेवटी वेगळं वेगळं आहे, ते महाग असतं किंवा कमी असतं, ते वेगळं वेगळं त्याचे व्हेरिएशन्स आहेत. आता मी दोन्ही प्रोव्हाइड करतो, एकतर कॉस्ट इफेक्टिव्ह पण करतो, प्रीमियम पण करतो. मग कुठलीही जर तुम्ही कार मॅन्युफॅक्चरर जरी घेतले की एकच कंपनी, सपोज महिंद्रा स्कॉर्पिओ पण काढते आणि कुठली तरी हाय एंड गाडी पण काढते. सो तसंच आहे की जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसवायचं तर मी तुम्हाला तसं मटेरियल पण सजेस्ट करणार विथ द प्रीमियमनेस यू आर गेटिंग इन माय हाय एंड पॉट्स. सो हे मी सजेस्ट करणार तुम्हाला. ओके. आणि करू शकतो, हे सगळं इंजिनिअरिंग वरती आहे. येस. अँड एंडिंग विथ, जर तुम्हाला 30 seconds मिळाले टू कन्व्हिन्स इंडिया दॅट दे शुड बाय प्रीफॅब होम्स, व्हॉट वुड दॅट 30 second स्टेटमेंट वुड बी फॉर यू? 30 seconds फॉर मी, जर तुम्ही मला विचारलं तर मी तर सांगेल की प्रीफॅब होम्स हे तुमचं खूप, म्हणजे अल्टरनेट जो कन्सेप्ट आपण चालू केलेला आहे हा खूप सुपेरियर आहे, बेनिफिशियल आहे तुमच्यासाठी. आणि जे तुम्हाला ड्युरेबिलिटीचे कन्सर्न्स वगैरे आहेत ते पण तुम्हाला इथे मिळणार नाही. तुम्हाला जर बघायचं असेल, तुम्ही फील करा आमचे प्रोडक्ट्स आणि मग तुम्ही डिसाईड करा. फक्त तुम्ही काय करा, कॉस्टवरती जाऊ नका. तर तुम्ही कॉस्टवरती गेले की हे बाबा हे महाग आहे, पत्र्याचं घर काय घ्यायचंय, तसं नाही. त्याच्या आतमधलं बघा तुम्ही की काय तुम्हाला फील मिळतोय, काय तुम्हाला ह्याच्यामध्ये या प्रोजेक्टमध्ये काय मिळतंय, किंवा जे टाइमलाईन तुम्हाला मिळते 1 महिन्याची, हे तुम्हाला बाहेर नाही मिळणार सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि सेम ड्युरेबिलिटी आपण ते देतोय. प्लस आता कमिंग इयर्समध्ये मी जसं म्हणलं की फ्युचर ट्रेंड हाच आहे. आणि आत्ताच मी जवळजवळ सांगतो 20 to 30% बिल्डर्स, डेव्हलपर्स हे ऑलरेडी ह्याला अडॅप्ट होत चाललेले आहेत. सो येत्या 10-12 वर्षामध्ये ही सिस्टम पूर्णपणे येऊ शकते, येणारच आहे असं मी सांगतो. ओके. अँड जसं आता हायफॅब होम्स अँड पॉड्स, आत्ता आपण 2026 मध्ये, वेअर डू यू सी युअर प्रोडक्ट, युअर कंपनी आफ्टर 5 years? सो जे आम्ही गोल्स ठरवलेले आहेत की जो 1 BHKचा पॉड आहे, मी एक माझं प्रोडक्शनचा मी एक गोल सांगतो, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की माझं काय म्हणायचं. सो जो 1 BHKचा पॉड आहे तो मला बनवायला 1 महिना जातो. आमचं असं पुढे प्लॅनिंग आहे की एवढं ह्याला प्रमोट करावं की माझा 1 आठवड्याला 1 पॉड निघायला पाहिजे 1 BHKचा. 1 BHK म्हणजे 12x30.
सो या स्केलला मला हे बिझनेस हा न्यायचा आहे. आणि नॉट ओनली फॉर माय क्लायंट्स की त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, बट आपल्या स्टेटला, आपल्या कंट्रीला, इंडियाला ह्या सिस्टमला ॲडॅप्ट करायला मला एक प्रमोट करायचं, हेल्प करायचं आहे लोकांना की तुम्ही ॲडॅप्ट व्हा. इनिशियली डेज त्रास होणार आहे, बट जे तुम्हाला पुढे मिळणार आहे ते मी तुम्हाला आत्ताच प्रमोट करतोय की हे सिस्टम, हे टेक्नॉलॉजी आपण पुढे वापरणार आहे. सो मला ह्यानी हेल्प करायचं आहे लोकांना. बेस्ट. आणि टू कन्क्लूड विथ, एक माझं नेहमीच असतं की प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये देर इज अ रोल मॉडेल अँड अ पर्सन बिकॉज ऑफ विच ही इज इम्पॅक्टेड मोर. सो जेव्हा मराठी मुलं किंवा मराठी एंटरप्रेन्योर्स जेव्हा या बिझनेसेसमध्ये येतात आणि करतात, सो दे शुड हॅव अ रोल मॉडेल. सो गिव्ह मी 2 नेम्स की तुमचा कोण रोल मॉडेल आहे, अँड सेकंड वन इज द पर्सन यू लुक अप टू वाईल डुईंग बिझनेस और गोईंग अहेड इन लाईफ. सो रोल मॉडेल जर म्हणलं तर माझे 2 रोल मॉडेल आहेत. एक तर पहिली गोष्ट फॅमिलीमधले बाय डिफॉल्ट येतातच. सो माझे वडील, माझा मोठा भाऊ, इनफॅक्ट माझी आई पण, हे सगळे आम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहोत. हे मी तिघांनाही माझा रोल मॉडेल ठेवतो. सेकंड नेम इज रतन टाटा, कारण डायनॅमिक इंडस्ट्रियलिस्ट, हे सगळ्यांना माहिती आहे, मला काहीच बोलायची गरज नाही त्यांच्यासाठी. आणि द पर्सन हू आय लुक अप टू इज डेफिनेटली माय फादर बाळासाहेब पिलाने, ज्यांनी हे एवढं सगळं मोठं केलंय आणि आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की इथून पुढे आम्ही हे काहीतरी वेगळं करू. सो कारण इन द एंड काय, ही एक रिस्क फॅक्टर होतं की प्री फॅब होम्स मध्ये तू एंटर करतोय वेन इट्स नॉट इवन द ट्रेंड, आणि ही तशी मोठी लीप आहे बाकीच्यांसाठी पण आणि स्वतःसाठी पण. सो त्यांनी जे मला सपोर्ट केलेलं आहे, मी प्रत्येक गोष्टात त्यांनी मला जे पुश केलेलं आहे की येस यू कॅन डू इट, करू शकतो तू. सो मी माझ्या वडिलांनाच मेजर रोल मी हे करतो. सो सेगमेंट क्रिएशन इज व्हेरी टफ. जसं आम्ही पण मराठी पॉडकास्ट किंवा मराठी रिअल इस्टेट कम्युनिटी बनवणं व्हेरी टफ टास्क टू डू. 1.5-2 वर्ष घालवली टू ब्रिंग अराउंड पीपल अँड डुईंग थिंग्स. बट तेच आहे, सेगमेंट क्रिएशन इज टफ बट इट्स लॉंग लास्टिंग. यू विल गो miles away. So thank you for having us and explaining all the products and all the ecosystem around prefab homes. Thank you for having me in your podcast. And एक conclude करताना, that is our ending thing which we don't share with our guests, and it is this or that questions. So we have a this or that, you have to select between 2. फर्स्ट वन इज, तुमचा फर्स्ट चॉईस कोणता असेल, ट्रेडिशनल होम की प्रीफॅब्रिकेटेड होम? प्रीफॅब्रिकेटेड होम्स. ड्रीम होमसाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, लोकेशन का डिझाईन? डिझाईन, कारण ते शेवटी पर्सनॅलिटी तुमची ते रिफ्लेक्ट करतं. कस्टमर्सनी प्रायोरिटी कशाला द्यावी, क्वालिटी का बजेट? क्वालिटी. देन लॉंग टर्मसाठी काय बेस्ट आहे, स्पीड की ड्युरेबिलिटी? डेफिनेटली ड्युरेबिलिटी. ओके. खरी लक्झरी कशात आहे, प्रीमियम इंटिरियर्स की पीसफुल लाईफस्टाईल? पीसफुल लाईफस्टाईल. ओके. इन्व्हेस्टमेंटसाठी काय निवडाल, फार्म हाऊस की प्रीमियम रेंटल प्लॉट्स? रेंटल प्लॉट्स. ओके. त्यानंतर तुमचा प्रेफरन्स कोणता आहे, स्टील स्ट्रक्चर की RCC स्ट्रक्चर्स? स्टील स्ट्रक्चर. ओके. फ्युचर कोणत्या डिरेक्शननी जाईल, स्मार्ट होम्स का सस्टेनेबल होम्स? सस्टेनेबल होम्स. ओके. आणि कस्टमरसाठी काय बेटर आहे, कस्टम होम्स की रेडी टू इन्स्टॉल होम्स? सो बेसिकली कस्टम होम्स इज की ते लोक येतील इन प्रीफॅब्रिकेटेड केसमध्येच, हे येतील आणि ह्याच्यामध्ये कस्टमाइज करतील. आणि द सेकंड इज की हे आमचं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला असेल. सो व्हॉट इज युअर चॉईस? तसं आम्ही दोन्ही डिपार्टमेंट मध्ये वर्क करतो. बट व्हॉट इज मोर प्रेफरेबल, कस्टम होम्स की रेडी टू इन्स्टॉल होम्स? मी त्याचं रिझन पण सांगतो मी काय हे चूज करतोय. रेडी टू इन्स्टॉल होम्स काय, हे आमच्याकडे स्टँडर्ड, हे लेबरला आमचं हे माहिती आहे, आमच्या मशीन्सला ऑलरेडी इनपुट्स आहेत, ह्याचं तुम्हाला टाइमलाईन अजून कमी मिळेल. कस्टम होम्सला अर्थात थोडा टाइम द्यावा लागतो, बट आम्ही दोन्ही डिपार्टमेंट मध्ये काम करतो. ओके. कस्टमर्सला जसं तुम्ही आता मार्केटमध्ये इतके दिवस आहेत, काय जास्त इम्प्रेस करतं, फास्ट डिलिव्हरी की प्रीमियम फिनिश? प्रीमियम फिनिश. ओके. तुम्ही स्वतःसाठी, आय डोंट नो वेअर यू लिव्ह और वी डोंट वॉन्ट टू रिव्हील वेअर डू यू लिव्ह, बट स्वतःसाठी कुठे घर बांधाल, सिटीमध्ये का नेचरमध्ये? नेचर. या इट्स जस्ट बिकॉज तुम्ही स्वतः प्रीफॅब्रिकेटेड विकताय, तुम्हाला नेचरच म्हणायला पाहिजे. बट लाईफस्टाईलची चॉईस शेवटी आहे, पीसफुल लाईफ तुम्हाला मिळते. ठीक आहे. आणि लॉंग टर्म व्हॅल्यू कुठे आहे प्रीफॅब्रिकेटेड होम्समध्ये, बिगर होम्समध्ये की बेटर क्वालिटीमध्ये? बेटर क्वालिटी होम्स. ओके. आणि कन्स्ट्रक्शनचं फ्युचर कोणासोबत आहे, AI अँड ऑटोमेशन की ट्रेडिशनल कन्स्ट्रक्शन्स?
Obviously, AI and automation. Yeah, so we come from a traditional construction background and we do that, but I feel nowadays AI and automation You is have to stepping adapt to it eventually. So but why not start it from traditional constructions? but those are two different businesses where we build buildings, and this is a thing where we build luxury, elegance, and a more nature living thing. So thank you for being on our podcast, and Thank you so much. I hope every one of you liked it. So please like, share and subscribe. आणि तुम्ही आमच्या ह्या आधीच्या सगळ्या पॉडकास्टला खूप प्रेम दिलेलं आहे. वी आर ट्राईंग मोर इन टू रिअल इस्टेट. आम्ही खूप प्रयत्न करतोय की काय अजून मी आणू शकतो फॉर यू गाईज टू इन्व्हॉल्व अँड लर्न अबाउट रिअल इस्टेट. वी म्हणजे मी, माझी टीम, वी आर वर्किंग हार्ड टू ब्रिंग ऑन कस्टमर्स और स्टेक होल्डर्स ऑफ रिअल इस्टेट ऑन दिस पॉडकास्ट. आम्ही प्रयत्न करतोय की अजून काय काय नवीन दाखवू शकतो. लाईक आम्ही कंटेनर होम्स दाखवलं अँड टुडे वी आर ॲट प्रीफॅब होम्स. सो व्हेरी क्लोज लेवल्स ऑफ बिझनेस, आणि ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड अजून तुम्हाला काय ह्या पॉडकास्टवरती बघायला आवडेल ते प्लीज आम्हाला सांगा. अँड प्लीज टेल अस व्हॉट यू वॉन्ट ऑन रियालिटी विथ अभिषेक शो. आणि तसंच आम्ही अजून नवीन नवीन गेस्ट आणत राहू. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.